शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी अक्षय काळे स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल आमची माती आमची माणसामध्ये। मित्रांनो उद्याचीच अमावस्या येत आहे आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऑगस्ट महिन्यात येणाऱ्या अमावस्येला कोणती फवारणी आपल्या कपाशी पिकात केली पाहिजे, कोणते कीटकनाशक आपण घेतले पाहिजे आणि त्यासोबत कोणते टॉनिक आपल्याला यामध्ये वापरायचे आहे आणि कोणते बुरशीनाशक आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे। त्याचबरोबर जी काही बोंडाळी याचा प्रादुर्भाव आपल्या कपाशीवर होतो याच्या नियंत्रणासाठी आपण काय करायचे आहे, कोणते घटक घ्यायचे आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे मित्रो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला देखील विसरू नका। चला तर मित्रो जराही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो आपण कापूस पिकाची सध्याची स्टेज जर बघितली तर साधारण 35 ते 40 दिवसांची आहे, काही भागात 50 ते 60 दिवसांची आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांची ही पहिली फवारणी आहे, काही शेतकऱ्यांची दुसरी आहे तर काही शेतकऱ्यांची तिसरी फवारणी आहे। आता आपण आपल्या कपाशी जर विचार केला तर आपली ही दुसरी फवारणी आहे आणि अमावस्या असल्यामुळे आपल्याला या फवारणीत अमावस्येला जी काही बोंडाळी आहे ही अंडी घालते, त्यामुळे आपल्याला बोंडाळीच्या नियंत्रणासाठी आणि त्याचा जो पतंग आहे याच्या नियंत्रणासाठी आपल्याला इथे प्रोपेक्स सुपर या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे। याने जी काही बोंडाळी येते याचे अंडे आणि पतंग दोन्ही यामध्ये त्या ठिकाणी नियंत्रण होण्यास मदत होईल। मित्रांनो प्रोपेक्स सुपरचे प्रमाण तुम्हाला 25 मिली प्रति 15 लिटरच्या पंपासाठी इथे याचा वापर करायचा आहे आणि यासोबत तुम्हाला पात्यांची संख्या वाढवण्यासाठी आणि फुल धारणेसाठी फॅन्टॅक प्लस या टॉनिकचा वापर करायचा आहे। आणि मित्रांनो जे काही बुरशीजन्य रोग आपल्या कापूस पिकावर येतात याच्या नियंत्रणासाठी तुम्हाला 22 या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे। अशा पद्धतीने तुम्हाला या अमावस्याला ही फवारणी करायची आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोपेक्स सुपर 25 मिली प्लस फॅन्टॅक प्लस 25 मिली प्लस 22 बुरशीनाशक 35 ग्रॅम आणि यामध्ये तुम्ही 12-61-0 हे विद्राव्य खत 80 ग्रॅम प्रतिपंप घेऊ शकता। ही फवारणी केल्याने तुमच्या कापूस पिकातील जी काही बोंडाळी आहे यावर नियंत्रण होण्यास मदत होईल, तसेच पात्यांची संख्या देखील वाढेल आणि बुरशीजन्य रोगांचा जो काही प्रादुर्भाव आपल्या कापूस पिकावर येतात याचा देखील प्रादुर्भाव होणार नाही। मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसोबत शेअर करा। तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद। जय जवान जय किसान।